मी आता आहे धाराशिव जिल्ह्यातील आदर्श ग्राम जकेकुरवाडी गावामध्ये। खरं तर या गावानं अनेक योजना राबवल्यात। हे गाव आदर्श नेमकं कसं झालंय हेच आपण बघणार आहेत। खरं तर आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल नसेल, परंतु या गावात झाडांसाठीची ॲम्ब्युलन्स आहे। तुम्ही इथं पाहू शकता की झाडांचं देखील आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आहे। आपण बघू शकतो 5 वर्षांपूर्वी ग्रामपंचायतचं कार्यालय अगदी साधं होतं। 5 वर्षानंतर हे भव्य दिव्य ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत इथं बघायला मिळते। इतकंच नाही तर संपूर्ण गावाला वन कलर इथं बघायला मिळतोय। इतकंच नाही तर गावातल्या प्रत्येक घरावरती महापुरुषांची चित्र काढण्यात आलेली आहेत। इतकंच नाही तर सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर गावातल्या प्रत्येक घरावर त्या घरातल्या महिलेचं नाव देखील काढण्यात आलंय। म्हणजे ही सगळी जी योजना आहे, या सगळ्या आदर्श गावाच्या गोष्टी ज्या केल्या त्या गावच्या एका सरपंचानं। आणि खरं तर याच जकेकुरवाडीतल्या गावामध्ये इथल्या गावातल्या पारावरती नेमक्या काय गप्पा चालल्यात, इथल्या गावातल्या पारावरती इथल्या महाराष्ट्र राज्याच्या असेल, देशाच्या असेल, आंतरराष्ट्रीय असेल, ह्या सगळ्या गप्पा मारल्या जातात। लोक सकाळ किंवा संध्याकाळ गावातल्या पारावर बसतात आणि त्या ठिकाणी गप्पा करतात। खरं तर आपण जकेकुरवाडीच्या या पारावरती आलो आहोत आणि या ठिकाणी जकेकुरवाडीचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, काही महिला देखील आपल्या सोबत आहेत। खरं तर आपण त्यांच्याकडून आज विचारून घेणार आहोत की पारावरती नेमक्या कशा गप्पा मारल्या जातात, काय नेमकं जकेकुरवाडी गाव आदर्श करण्यासाठी काय नेमक्या सुरुवातीला अडचणी आल्या होत्या आणि हे गाव आदर्श झाले, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, मी संदीप जगताप, जकेकुरवाडी ग्रामस्थ। प्रथमतः आम्हाला आदर्श गाव बनण्यासाठी खूप अडचणी आल्या। सुरुवातीला गावामध्ये मोठ्या प्रमाणात गटारी होती। रोडवर दुतर्फा पाणी जात होतं। चालण्यासाठी पण रस्ता नव्हता, एवढी खराब परिस्थिती होती आपल्या गावची। नंतर सरपंचांच्या गावातल्या थोर मोठ्या मार्गदर्शनाखाली आम्हाला ही कल्पना सुचली की काहीतरी गावासाठी वेगळं केलं पाहिजे। मग आम्ही काय केलो, आमचं रोटरी सोबत थोडंसं चालणं होतं। मग रोटरीकडून आम्हाला जेसीबी भेटली मोफतमध्ये। त्यामुळे आम्ही काय केलो, रोटरीची जेसीबी आणून थोडंफार गावात मुरुम वगैरे पसरून घेतलं। त्यानंतर गावातली थोडीफार गटार गेली, पण याच्यावरच न थांबता काय केलं पाहिजे, तर गावात जाणारा जो मुख्य रस्ता होता तो एकदम पसरलेला सरक झालेला होता, जेणेकरून अतिक्रमण वाढलेलं होतं। मग आम्ही पहिला निर्णय घेतला तो अतिक्रमण काढायचा। सुरुवात ही ग्रामपंचायतच्या सर्व मेंबरपासून केली। गावातलं सगळ्यांचं अतिक्रमण काढलं। त्यामुळे गावातही विरोध झाला नाही, कारण लोकांनाही पटलं की बाबा यांच्याकडे सर्व एकजूट आहेत किंवा कुणाला मोठं कुणाला बारकं असं केलं जात नाहीये। लोकांनी साथ दिली, अतिक्रमण हटलं। हळूहळू रोटरीच्या सहाय्यानं खडक मुरुम आम्हाला जेसीबी फ्रीमध्ये भेटली, कारण याच्यात आम्हाला काहीच सुरुवातीला माहित नव्हतं। मग त्या रोटरीच्या जेसीबीनं नाला सरळीकरण करून घेतलं, गावात मुरुम टाकून घेतलं। हे जेमतेव गावातली हळूहळू कामं सुरू झाली। मग याच्यामुळे आम्हाला ऊर्जा निर्माण झाली। गावात बसण्यासाठी आता मग जागा झाली, पण वृद्ध माणसांना बसण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। चहा पेत असताना असंच एक संकल्पना सुटली की ज्यांच्या घरात कोणी वृद्ध माणूस किंवा कोणी वारले त्यांच्या नावाने एक बाकडे द्यायचं आपण। मग असंच संकल्पना चालू झाली। बघता बघता 2 दिवसात 53 बाकडे आम्ही गावात टाकून घेतली। वृद्धांना बसण्याची सोय झाली, गावामध्ये रस्ता सुरळीत झाला, हे झालं। मग परत काय करायचं? नाही, खरं तर आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर स्मशानभूमीचा वाद त्या ठिकाणी गावोगाव बघायला मिळतो। तुमच्या गावात त्याबद्दलचं वेगळं पण? आमच्या गावात पहिलंच राजकारण नाही किंवा समाजकारण, दुसरी गोष्ट म्हणजे जातीय तेढ गावात नाहीयेच। आम्ही सर्व जाती धर्माचे एकजुटीने एक मिळून मिसळून राहणारे, लहानपणापासून किंवा आतापर्यंत आमचे पूर्वज पण तसंच राहत आलेले आहेत। त्याच्यामुळे आम्हाला इथं काहीच अडचण आली नाही। सहज संकल्पना सुटली की एक गाव एक स्मशानभूमी करूया। लोकांचा प्रतिसाद आमच्यापेक्षा जास्त पटीने भेटला आम्हाला आणि ती संकल्पना आम्ही राबवली आणि ती यशस्वीरित्या पार झाली। आता ती संकल्पना पूर्णपणे यशस्वी हो। आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये झाडांसाठीची ॲम्ब्युलन्स आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? काय कन्सेप्ट आहे नेमकी झाडांसाठी? हे जे झाडे आहेत, 1100 झाडे सर्व ग्रामस्थांनी मिळून दिलेले आहेत। प्रत्येक झाडाला पाणी घालणं किंवा त्याची जोपासना करणं, त्याच्यासाठी हे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामध्ये जे काय साहित्य लागतंय झाडांच्या म्हणजे संगोपनासाठी, काय आपण टिकाव, खोरे, टोपले त्या पद्धतीने किंवा त्याला लागणारे हळदी, मीठ आपण टाकतो झाडांना, त्याच्यासाठी आपण ते वापरतो। आता तुम्ही पारावरती बसलाय, गप्पा चालू आहेत, काय नेमक्या गप्पा चालू आहेत पारावर? काय असंच गावच्या संदर्भातच बोलताय, विकासासाठीच बोलणं। कुठले रस्ते राहिलेत, कुठून पाणी जाईना, काय अडचण आहे, हेच चर्चा। कारण सगळंच झालेलं आहे। जे आता काय थोडे रस्ते राहिलेत ते सध्या काम चालू आहे अजून। बर, आता काय सांगाल,
आता सध्या शेतमालाला काय भाव आहे? तुमच्या शेतात काय आहे सध्या? सध्या शेतमालाला सध्या माझ्याकडे ऊस आहे सर. सोयाबीनला तर आता शेतकऱ्याकडे सोयाबीन नाहीये. आज रोजी जर बघा गेलात तर 6,600 रुपये चालू मार्केट आहे. पण आज शेतकरी सोयाबीनच नाही ना, करायचं काय? जेव्हा शेतकऱ्याकडे सोयाबीन आता तुम्ही एक असतं, महिन्यानं पेरणी तोंडावरती, आता 1 महिन्यानंतर पेरणी करणार ना सोयाबीनची? हो आता 1 महिन्याने करणार ना. मग तर आता बिया घ्यायचं कसं? सोयाबीन गेलं 6,600ला, आमचं गेलं 4,000. मग बी बियाणे आता एक पिशवी घ्यायला गेलं तर आता 4,000ला एक पिशवी. आमचं 4,000ला क्विंटलला गेलं. मग आता आम्हाला 25 किलो घ्यावं लागला तर 6,000 रुपये देऊन. म्हणजे हे शेतकऱ्यासाठी काय आहे? काय करायला पाहिजे सरकार? सरकारने काय सुविधा द्यायला करायला पाहिजे की शेतकऱ्यासाठी काही ना काहीतरी भाव वाढीव पाहिजे. सोयाबीनला निदान 7-8 हजारच्या पुढून भाव द्यायला पाहिजे. आज 1 एकर सोयाबीन काढायचं म्हणजे 6,000 रुपये गुत्ता द्यायचंय. म्हणजे आज खताचं जरा घ्यायला पोतं गेलो, जेव्हा 400-500 रुपयाला जेव्हा आमचे वडील माझे वडील आणत होते, आज वडिलाची काय सोडा माझं 30 वर्ष झालं, खताचे भाव वाढले पण मालाचे भाव वाढा नाहीत. कसं करायचं शेतकऱ्यांना? काय सांगाल तुमच्या वेळेस कसं होतं हे सगळं? आमच्या वेळेस समजे बंडाळ होते त्यावेळेस चिखलात जायचं, चिखला व्हायचं, नाले असे तसे. कसा झाला आदर्श गाव? कसा झाला? कसा प्रवास? गाव म्हणजे समजे सरपंच चांगले भेटले, समजे मदत गावाने केली, त्यांच्यापासून समजा व्यवस्थित चालू आहे. शेती आता काय रानात काय सध्या? सध्या काय आता उन्हाळ्यात काय समजा कोरडं आहे आमची. आता जूनला पेरणी करा. जूनला. काय सांगाल कसं आहे आता गावात? कसं आहे गाव? कसं बनलं आदर्श? बाकी महाराष्ट्रातल्या गावांनी व्हायला पाहिजे का आदर्श? केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे ही संकल्पना राबवली आहे. पण लोक करत नाहीत ना, करताना बघायला नाही मिळत नाही 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 करतात. आमच्या गावातले करतात. आमच्या गावात कसलं काही नाही. काय आज रोजी- वेगळेपण आहे नेमकं तुमच्या गावाचं की इथं मी बघतोय प्रत्येक घरावरती महापुरुषांची चित्र कोरलेत, रंगरंगोटी झाली, बरोबर गावाला आहे. एक कलर आहे. काय? एक रंग एक संघ म्हणजे ही संकल्पना ह्याच्यात आणला आम्ही. एक सर्वजण म्हणजे एक मत आहे असं दाखवलं. काय तुमच्या गावात आणि दारू प्यायला आहेच. बंदी आहे? हा बरोबर आहे, बंदी आहे. बंदी आहे. शिवीगाळ करायची नाही कोणी नाही नाही कोणाला. नाही 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 अजिबात काही नाही तसलं. काय दंड केला जातो का? नाही 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 दंड नाही काय नाही, सर्व मनोमनी. हा जर गावात जर दारू माणूस पिऊन आला किंवा गुटखा खाऊन रोड टुकला तर त्याला 500 रुपये दंड आहे. अजिबात कुठल्या गावातला असो किंवा बाहेरला असो. आणि मेन वस्तू दुकानात कुठे मिळणार नाही तुम्हाला गुटखा. जर पाहुणा माणूस आला आणि त्याला माहित नसेल आपण- नाही नाही खाणारच नाही पाहुणा, कारण मिळणारच नाही तर खातोय कुठून? बरं, हा. मिळतच नाही गावात. मिळतच नाही तर खाणार कुठून? आता मला सांगा, गावामध्ये एवढी मोठी नारळाची झाडं लावलेत, काय संकल्पना आहे त्याच्या पाठीमागची? पुढे चालून पंचायतीला उत्पन्न काय आमच्या एक 3-4 वर्षानंतर कमी वयाची झाडं आणली, म्हणजे कमी लवकर येण्याची. तर त्याच्यामुळे 20-25 लाखाचं उत्पन्न मिळते पंचायतला आमच्या. त्याच्यामुळे आमचे काहीतरी विकासाचे कामं होतील. शासनाचे ज्या केले मुली सगळे. आपण बाहेर गावी दिल्या हो, त्या त्यांना मुलींनी ते झाड लोकवाट्यातून केले सगळं आम्ही. तुम्हाला- कसा लोकवाटा सांगा जरा एकदा प्रत्येक महाराष्ट्राला. प्रत्येक घराला 5-10 झाडं असं सांगितली. आणि ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा कितवा वाढदिवस आहे, 21वा, कोणाचा 40वा, कोणाचा 45वा, ते तेवढे झाडं घेतो आम्ही. पण त्यांनी वाढदिवस साजरा करत नाहीत. मग पंचायतमधलेच आम्ही एक केक आणून त्याचं तेवढं पंचायतमध्ये वाढदिवस साजरा करतो. तेवढे झाडं आणून देते त्यांना लावायला तेवढ्या वर्षाची त्याची. त्याच्यामुळे हे मला संकल्पना आली, आम्ही हे राबिलो. काय सांगाल? काय सांगा? कसं तुमच्या काळात कसं होतं? तुमचं लहानपण कसं आमच्या होतं? काळात आता असं कसं? जायला येत नव्हती गाडी. असं लोक इथून यायला, गाव आहे का गावची, हा थोड्यापर्यंत असं झालं. पडले लोक, मातीला आले तरी बी लोक पडून गेले, लागलं दोघांच्या. आता काय बदल झाला? आता निस्ता येण्यात झाला. आता सरपंच म्हणजे आमचा मोदी असले नाही. हा मोदीला देखील तुमचे मानतात. मोदी? हो. सरपंच तुमचे मोदी? हो, मोदी. आता तुमच्या काळात मोबाईल नव्हता, आता मोबाईल आलाय. हा. नातरुंड मोबाईल बघतात का? बघत नाही. का बघत नाही? नाही का नाही बघत नाही टायमिंग मध्ये बघत नाहीत अजिबात. टायमिंग नाही ना, काही नाही. रात पार चालू. कवा बी आली काय चला करायचं म्हणजे रात्री बी चालू 9, 10, 11 वाजेपर्यंत. काय मग पुढच्या पिढीनं आता तुम्ही काय सांगाल? आता उद्याची पुढची पिढी जी आमच्या तरुण पिढीला आमच्या लेकराला व्यसनाच्या आहारी जातात का कुठं? महाराष्ट्रातले जे पोरं बघायला मिळतात किंवा बेरोजगार आहेत, त्यांनी आमच्यात काम नाही. करायला पाहिजे का? आता जी जवळजवळ तुमच्यातली पोरं काय करते? आमच्यातले तर 75% कमी झाली ती. काहीच ते असं काय काम करतात पोरं तुमच्यात? काय आता शेतीला जाते, काय हॉटेलावर आहेत, काय काम गाडीवर. करून खातात? हा काम करून खात. काय सांगाल?
आमच्या गावातले सर सर्व शेतकरी वर्ग जास्त आहे सर. कर्मचारी वर्ग अजिबातच नाही, म्हणजे झिरो म्हटलं तरी चालतं सर. हम्म. म्हणजे गावात काय सर्व वातावरण सुख समाधान आहे सर. गावचा ते तिकडे युद्ध पेटलं की त्याच्यामुळे इकडे काय डिझेल मिळाना म्हणते. नाही सर, तरी ते वातावरण असं तयार केलं की सर डिझेल मिळणं यूज चालू आहे सर. हा. शासन तर म्हणते की डिझेल पेट्रोल गॅस सर्व वेळेवर पोचतंय हा. महाराष्ट्रात. हम्म. हे तुटवडा खरं तर नाहीये. मला असं वाटतं की सर हे लोकांकडून आपोआपच- कर्मचारी म्हणजे दुकानदार हम्म. किंवा खाताचे दुकानदार म्हणा, पाईप दुकानवाले म्हणा, हम्म. किंवा गॅस सिलेंडरचे मालक जे चालवतात हम्म. ही संस्था, हम्म. ह्या लोकांनी आपोआप फैलून सर हे सर्व वस्तू महाग विकण्यास हम्म. जनतेला लूट चालू असं झाले असं मला वाटतं सर. हम्म. लोकांची फसवणूक करतात आपोआप चुकीची फसवून. महाराज मला सांगा, आता तुम्ही बातम्या बघत असताल, टीव्ही बघत असताल, काय भोंदू लोक समोर येत आहेत, भोंदू महाराज समोर येत आहेत, काय संदेश द्याल त्यांना तुम्ही? त्या पद्धतीचं ते करायलाच नको आहे ते. हम्म. जे माझ्या गावात जे चालते का नाही ह्या पद्धतीने चालावं. नाही भोंदू महाराज जे समोर येत आहेत आता महाराष्ट्रातून ठिकठिकाणी, हा, हा. अटक पण झाली बरोबर हा. 10-15 हा, नाही व्हायलाच पाहिजे त्याने, व्हायलाच पाहिजे काय अटक शिक्षा त्याने. द्यायला पाहिजे त्यांना? अशा भोंदू लोकांना का नाही फाशीच द्यायला पाहिजे. फाशी देखील हा. कमीच आहे. हा फाशी ही शिक्षा नॉर्मल झाली त्याला. कारण की आज रोजी म्हणजे बऱ्याच व्हिडिओ व्हायरल झाले. हम्म. त्याचे घर उद्ध्वस्त खरात झाले. बाबांचा व्हिडिओ त्यांचा व्हायरल संसार झाला. उद्ध्वस्त झाला. फाशीच द्यायला पाहिजे सर. हम्म. आता मला सांगा, लोकांमध्ये कसा सामाजिक संदेश मिळायला पाहिजे, लोकांनी कसं एकजुटीने राहायला पाहिजे, जसं तुमचं गाव एकीने राहतं, बाकीच्या लोकांनी नाही नाही, सर्वांनाच हे आमच्या पद्धतीने जर राहिले तर सगळंच व्यवस्थित होणार आहे की. हम्म. हा, सगळेच जर आदर्श झाले तर देश आदर्श होईल की. हम्म. गाव जर आदर्श झाले तर देश आदर्श होईल. काय सांगाल, कसं आता हे सगळं गाव तुम्ही उभा केलंय, गाव तयार झाले, आदर्श गाव झालंय, जिथं लोक आपले लोकांनी एकत्रित राहतायत, एक गाव एक स्मशानभूमी, वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, काय वाटतं? काय सांगाल? काय नाही, व्यवस्थित आहे सगळं. हम्म. गाव सुधारलंय, मस्त झालं. गाव सुधारलं, मग बाकीच्या गावांचं काय? बाकीचे तर ते सगळे मिळून करावं ना. हा? सगळे काय असं- रानात काय सध्या आता तुमच्या रानात काय ऊस आहे सर. ऊस आहे? हो. किती एकर ऊस आहे? 2 एकर. पाणी पुरतंय आता नाही पुरत, उन्हाळ्याचं? नाही पुरत. बर, तुमच्या शेतात काय आता? काय ऊस आहे. ऊस आहे? बर, आता पेरणीच्या तयारी, तयारी आहे. बी बियाणं? बी बियाणं भेटत नाही सर. हा, नाही अजून सुरू कुठं? सध्या शॉर्टेज आहे, खताचं शॉर्टेज आहे सध्या. मिळेल ना खत? पूर्ण खत दुकानदार संपावर आहेत. हा. मिटेल ना, संप मिटेल ना. कवा मिळते आमचे ऊस वाढले पेरणी झाल्यावर शासन बी बियाणं देते. पेरणी झाल्यानंतर सरकार सांगतं की महाडीबीटी वरती ऑनलाईन करा बियाणं. नाही भेटत नाही सर. हम्म. भेटत नाही. तुमचा काळ बरा होता का आत्ताचा काळ बरा आहे? आत्ताचा काळ चांगला आहे. कस काय? चांगलं होतं की तेव्हा? तर चांगला होता, पण चिखलात तीनदा पडतो तो. हा, मग आता ते दिवाळच लागतो जागी. हा. अरे काय नाही, पडलं नाही, काय नाही. खरं तर आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. ताई मला सांगा, इथं बसलाय तुम्ही, काय वाटतंय तुम्हाला, गाव कसं बनलंय आता? लय छान बोलला, आमचे पाटील आणि सरपंच चांगले, ते आम्ही आज समाधान आहोत सगळे. त्यामुळे आईसारखं सांभाळते ते आमची. घरावरती जे तुमचं नाव, प्रत्येक महिलेचं घरावरती नाव लिहिलेलं आहे, काय वाटतं त्याबद्दल? एक वेगळी संकल्पना आहे महाराष्ट्रासाठी. एक अभिमान वाटतंय, कारण आधी पुरुषांच्याच कारभार असायचा. हा. आता स्त्रियांना मान्यता दिली ना, त्याच्यामुळे एक स्वाभिमान वाटतंय की आम्हाला पण घरामध्ये जर त्यांनी म्हणजे छान हा, एक अभिमानास्पद वाटतंय. नक्की. हा, आता मला सांग, आता तू कितवीला आहेस? 7वी. 7वीला. हम्म. मोबाईल बघते रोज? नाही रील बघते? रील, इंस्टाग्राम, फेसबुक नाही बघत? मग नाही, टीव्हीच बघते, पण अलाराम वाजल्यानंतर 2 तास आमच्या गावामध्ये टीव्ही व मोबाईल बंद किती असतं. वाजता वाजतो अलाराम? 6 ते 8. हम्म. म्हणजे 6 वाजता वाजल्यानंतर टीव्ही व मोबाईल बंद होतं आणि 8 वाजता वाजल्यानंतर चालू करतात, बंद करतात, हे मला माहिती कोण करतं बंद? त्यांना काय माहिती, तिकडे ग्रामपंचायत मध्ये भंग वाजते, आपल्याला काय? नाही. तसं होतच नाही, कसं काय? नियम पाळणच करतात आमच्या गावामध्ये. हा, नाही पाळल्यावर गेला मोबाईल बघू वाटत्यावर काय करायचं? आई वडील पण रागवतात आणि गावात येऊन सरपंचांना वगैरे सांगतात. मग पुन्हा ते जरा रागवल्यानंतर खरं बोलते ना तू? हा, खरे बोलते. खरं बोलते काय? अभ्यास करते, मोबाईल नाही बघत? हा, किती वाजता वाजतो अलाराम? 6ला. किती वाजेपर्यंत? 6 ते 8. मग टीव्ही बंद करायचा, मोबाईल तर बघायला मिळत नाही, देतच नाहीत घरचे. नाही, पाडे येतात कितीपर्यंत? 28. 28. तुला? मला 30.
तू ग दुसरीला कितीला आहेस? हा हा वडेज बहरला आहे धडा तुला जिल्हा परिषदला? ठीक. काय सांगाल आता, हे तुमचा काळ होता चांगला का आताचा काळ चांगला आहे? हा काय सांगाल, कसं होतं? हा बोला बोला. आताचा चांगला आहे. आताचा काळ चांगला आहे, त्यावेळेस अडचणी होत्या. अडचणी पाण्यासाठी हांडा घेऊन डोक्यावर जायला लागायचं. पाणीच मिळत नव्हतं नाही तर ह्याला येत होतं हिरीला. हा. आता सगळे सुखसुविधा गावासाठी झाल्या एकच विहीर होती गावासाठी. अगोदर. हा पाणी आणायला सगळ्या महिलांसाठी. हा इथं येत होतो पाणी आणायला. आता आता घरोघर नळ झालेत. हम्म. सगळी सुविधा केलीत हम्म. पाण्याची. काय सांगाल? पाणी नव्हतं, मुलग्याचं पाणी त्यांचं म्हणजे आता पाण्यामुळे भांडणं होत नाही? नाही पाणी कुणी आणायचं घरात हांडा भरून ते? मला कांते ते आम्ही आणतो. हा. हा. आता घरावर तुमचं नाव लिहिलंय, मालक चिडतेत का? हा माझं कबर घातलं. हा? माझं का नाही टाकलं म्हणून? हा? मग हा चिडतेत मालक? बोला बोला काय? हा? नाही चिडत नाही. लेकरं अभ्यास करतात का? हा हम्म? काय फरक झाला होते? अलाराम वाजतो, मग टीव्ही 2 तास बंद होतो, लेकरं मोबाईल बघायला. काय फरक झाला हो? सांगा बरं, काय फरक झाला? काय नाही, लेकर टीव्ही बघत नाही तर बघत नाहीत मनानं. मोबाईल बंद. मोबाईल बंद, टीव्ही बंद, लगेच अलार्म वाजला की बंद करतात. बंद करतो. बरं, एखाद्या घरात टीव्ही चालू राहिलं? नाही बटन बंद करून सांगायचं त्यांना. अलार्म वाजताय की आपण ती नाही म्हणली की का नाही राहत चालू टीव्ही? कुणाच्याच घरात टीव्ही चालू राहत नाही? राहत नाही साहेब. लय आमचं गाव चांगलं आहे. आणि गावातले माणसं बी व्यवस्थित एक देव असलेले आहे. ते आम्ही सगळेजण एका मनात वागतो. ते तर दिसतंय की सगळं गाव एकत्र. हा एकच रंग एकच वागणं. आणि तुम्हाला काय विचारायचं विचारा. आमच्यासारखं गाव दुसऱ्या बी होऊ दे म्हणून आम्ही आशा करायला. आमचं बी गाव व्हायला पाहिजे. हा तुमचं बी गाव करा. तुमच्या बी बायाला एकत्रित तुम्ही सांगा ना की त्यांना. आम्ही सांगलो सांगा की त्यांना कसं तो एकत्र का आहे. हात जोडून सांगता हे दुनियात सगळेजण चांगलं असेल तर चांगलं हा. आहे. सगळेजण आम्ही कसं केलं का नाही एका जुटीनं बाया गडी होणं तसं तुमच्या बी गावात करा, दुसऱ्या गावात करा. घरांवर घरांपुढं महिलांचं नाव लिहिलंय, ते एक महिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग कधी मालक भांडले का तुझंच नाव लिहिलंय घरापुढं? गावा का भांडते ते बी, आम्ही बी भांडतो त्यांनी भांडते. तर आता दारू कुणाच्या घरात पेत नाही ना आता कोणीच? हा अगोदर पेत होते का नियम व्हायच्या अगोदर? मग आता 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 काय नाही, दारू नाही का नाही, सगळं सरपंचानं चांगलं केलंय. ते म्हणत असेल की सरपंच दारू पिऊ देत नाही म्हणून. नाही म्हणत नाही, हे सरपंच सांगितलंय की दारू पेलं तर तुम्हाला दंड आहे म्हणून. सरपंच सांगितले ते आमच्या गावात सगळे हे काय ते. दारू जर पित असतील तर सगळ्यात मोठा संघर्ष महिलांना करावा लागतो. काय सांगशील, कसं का उभं राहिले तुझं? खरं सांगायचं म्हटलं तर आज गाव आदर्श झालाय. गाव आदर्श झालाय हे प्रत्येकाला दिसतं, पण गाव आदर्श करण्यासाठी बनवण्यासाठी या गावातील प्रत्येक व्यक्तीने घेतलेली मेहनत ही कोणाला दिसत नाही. गाव आदर्श झालं कारण या गावातील प्रत्येक व्यक्ती हे गाव माझं, हे गाव सर्वांचं आहे असा विचार न करता हे गाव माझंच आहे असा विचार करून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात. आणि ज्या वेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्हाला शाळेत चिखलामध्ये जावं लागत असायचं. आणि जर पावसाळा सुरू झाला तर खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही शाळेतच जायचं नाही, कारण खूप चिखल वगैरे असायचं. आणि आता खूप सुंदर या ठिकाणी गाव सरपंच बनवलेली आहेत. हा बांधकाम वगैरे खूप छान चालू आहे. गाव आदर्श झाला आणि गावातील विद्यार्थी देखील आदर्श झाले पाहिजेत असा आमच्या सरपंचाचा विचार आहे. किंवा त्यांनी निर्णय घेतलाय की विद्यार्थी हे गाव आदर्श मी केलंय, पण या गावातील विद्यार्थी देखील मी आदर्श करणार आहे. तर असं आमचं गाव सर्व एक कुटुंब असल्यासारखं आम्ही सर्वजण राहतो. काय योजना राबवल्यात सरपंचांनी अशा की ज्या योजना तू आता महाराष्ट्राला सांगशील ते महाराष्ट्र ऐकेल, पण त्या योजना राबवल्यामुळं गाव आदर्श असं झालाय, असं काय योजना आहेत? मोबाईल, टीव्ही. खरं तर आम्ही आधी मोबाईल बघायचो, टीव्ही बघायचो, टाइमपास करायचो. आता 2 तास या ठिकाणी अलाराम 6 वाजता वाजतो एकदा, मग 6 वाजता अलाराम वाजला की सर्वजण टीव्ही मोबाईल सगळं बंद करतात आणि अभ्यासाला बसतात. 2 तास अभ्यास झाल्यानंतर 8 वाजता परत एकदा अलाराम वाजतो आणि त्यानंतर सर्वजण अभ्यास वगैरे. मग 2 तास अभ्यास झाल्यानंतर 2 तास मनपूर्वक सर्वजण अभ्यास करतात. 2 तास अभ्यास झाल्यानंतर मग टीव्ही वगैरे थोडंफार बघतात नंतर. आता काय सांगशील, काय व्हायचंय तुला? मला पोलीस भरतीमध्ये पोलीस भरतीमध्ये जायचंय. आता कितवीला आहे? 12वी चालू. बरं, आता 12वीचा अभ्यास करते किंवा 12वी चालू आहे तुझी? चालू आहे. मग कसं आहे सगळं अभ्यास करताना टीव्ही 2 तास बंद आहे? हा टीव्ही बंद असते. काय निर्णय आहे अजून गावासाठी, आदर्श गावासाठी काय वाटतं तुला? बाकीच्या गावांनी काय असा आदर्श घ्यायला पाहिजे?
हा असंच आदर्श घ्यायला पाहिजे. आणि जे आमच्या गावात सरपंच आहेत तसेच पुढच्या पण गावात राहायला पाहिजे. काय तुमच्या काळात कसं होतं, आता कसं आहे? चांगलं आहे आता. हा. चांगलं आमच्या सरपंचाने मोप चांगलं केले ते आमचं. जे तुम्ही घरावर नाव महिलाचं कसं आहे म्हणाला का आमचा मग कसं नाव आहे ते? कसं ना हक्क आहे आमचं केलं तेच तसं साहेबाने. तुमचा हक्क आहे, मग मालक भांडत असतील की? नाही ते मालक हा, मग लेकर हाय ते भांडत असतील की? कशाला भांडते ते? चांगलं केलं, चांगलं केल्यावर कसं भांडते ते? खरं तर एखादी जी योजना आहे ती योजना ज्यावेळेस आपण राबवत असतो, ती योजना लोकांमध्ये ज्यावेळेस उतरवत असतो त्यावेळेस नक्कीच त्याचा काहीसा त्रास देखील होतो, परंतु ती लोकांच्या मनावरती ज्यावेळेस रुजली जाते ना त्यावेळेस लोकांना नेमकं वळण लागतं. आपल्यासोबत ग्रामपंचायतचे क्लर्क आहेत. मला सांगा, सकाळी तुम्ही संध्याकाळी जो अलार्म वाजवता, सुरुवातीला तुमच्याकडून 5-10 मिनिट लेट इकडे तिकडे व्हायचं का? नाही सर, मी बघा सर, सकाळी जे 5:30ला जे येतो सर, अलार्म वाजून रात्री 9 वाजताच मी घरी जातो सर. कंटिन्यू आज 5 वर्ष प्रत्येक झाले. घरात टीव्ही बंद होतो का? होतो ना सर. आम्ही सुरुवातीला काय केलं सर, अलार्म चालू जे मग चालू खरं तर केलं. आता ह्या योजना सगळ्या तुम्ही राबवल्या. दारू पिऊन कुणी गावात यायचं नाही, कुणी शिवीगाळ करायची नाही, गुटखा कुणी खायचा नाही, किंवा जे काही चांगल्या गोष्टी राबवल्या त्या सुरुवातीला त्रास झाला की? थोडे दिवस त्रास झाला सर. त्याच्यानंतर काय झालं, सर्वांना पटायला लागलं की हे जे बी सरपंच जे राबवतात हे आपल्या फायद्यासाठी आहे आणि आपल्या चांगल्यासाठी आहे, आपल्या भल्यासाठी आहे. म्हणून हे जनतेनं समजा सर, युवा पिढीनं जनतेनं सर्वांना ग्रामपंचायतला साथ दिली, सरपंचाच्या पाठीशी खंबीर उभा टाकले सर. सर गाव एकत्रित आलं सर. तुमच्या गावातल्या पारावर तुमच्याच गावाच्या विकासाचं बोललं जातं. बोललं जातं बाकीच्या सर. मोकार व्यतिरिक्त गप्पा आणल्या काहीच जात बोललं जात नाही सर. मोकार गप्पा नाही सर. मला काय वाटतं की सर, मला माझ्या गावचा आदर्श घेऊन सर्व इतर गावं सुद्धा आदर्श झाले पाहिजे. हे माझी ग्रामस्थाची म्हणा, माझ्या सरपंचाची म्हणा, ह्या महाराष्ट्राला किंवा माझ्या गावापासून माझ्या शेजारची गावाला किंवा उमरगा तालुका जिल्हा हा महाराष्ट्र ह्या जकीकुरवाडी गावचा आदर्श घेतलं पाहिजे सर. त्या कचरा कुंड्या बाहेर लावल्यात, त्याच्यात कचरा टाकत होती का लोक सुरुवातीला? नव्हते टाकत सुरुवातीला. टाकत होते प्रामाणिकपणे टाकतात कचरा, प्रामाणिकपणे कचरा तिथं टाकतात. आणि प्रत्येकाला घरच्या घरी कचरा, सुका कचरा आणि ओला कचरा म्हणून 2 कुंड्या. हा 2. ही चांगली सवय लोकांना. हा, आणि सर्वजण एकत्र एका ठिकाणीच आणून कचरा टाकतात. प्रत्येकाच्या घरी सुका कचरा आणि ओला कचऱ्याच्या लहान 2 लेकर आहेत हे जनरली आता मोबाईलच्या, नाही हे लेकरं, लहान लेकरं आता कचरा तर टाकतील पण मोबाईलच्या आहारी आहेत का कुठं? तासभर मोबाईल, अर्धा तास मोबाईल बघायचा. नाही 6ला अलार्म वाजला की 6 ते 8 पर्यंत अभ्यास करणार. आता बघा, आपल्यासोबत सगळी ही गावातली मंडळी आहे. काय तरुण पोर आहेत? या जरा इकडे 1 मिनिट, या जरा या. मला सांगा, तुमच्या गावात ज्यावेळेस तुम्ही गप्पा मारता त्यावेळेस गावाच्या विकासाच्या मारायच्या, मोकार आंतरराष्ट्रीय मारायच्या, ट्रम्पने हाव केलं त्याव केलं, तसलं काय? तसलं का नाही, तसलं काय जास्त मारत नाहीत नाही. गप्पा? आपल्या गावाबद्दलच जास्त इराणने काय केलं नाही, इस्रायलने काय केलं, त्याचं काय सांगाल? झालेल्या कामाव्यतिरिक्त आणखीन गावात काय करायचं आहे याच्याबद्दल आमच्या गप्पा चालतात. हा, तिकडे युद्ध पेटले, त्याचं काय? काय देणं घेणं काय देणं घेणं काय देणं आपल्याला? घेणं? आपलं आपलं सुखानं नांदायचं. आपल्यासोबत काही तरुण आहेत. मला सांग दादा, काय सांगशील आता गावामध्ये, तुमच्या गावात गप्पा ज्या मारल्या जातात, जी चर्चा होते, डिस्कशन होतं लोकांमध्ये, ते काय होतं? इथलं होतं का डायरेक्टली इराण इराक युद्ध, इस्रायल तिकडचं काय? इराण इराक युद्धाचं जकीकुरवाडीला सध्या तरी काहीच संबंध नाही. सध्या फक्त आपल्या गावामध्ये काय करता येईल ना, आपलं गाव महाराष्ट्रामध्ये सध्या तरी तालुका पातळी, जिल्हा पातळी. गावात शिवीगाळ करायला बंदी आहे, लोक आमदार बिमदार बी कोणी बी शिवाय देत तिकडं, तसं जमतं का? आमच्या गावामध्ये कट्ट्यावरती वट्ट्यावरती बसून कुठंच शिवीगाळ होत नाही. आणि आमच्या गावाला फक्त सध्या लक्ष एकच आहे की आमचं गाव तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग पातळीवरती प्रथम तर आलेलंच आहे. सध्या मुख्यमंत्री पंचायत राज अभियान चालू आहे. त्या अभियानामध्ये आमच्या गावाला कसं महाराष्ट्रामध्ये प्रथम बनवता येईल एवढं एकच लक्ष आमच्या गावानं ठेवलेलं आहे. बाकी गावांनी आदर्श घ्यायला पाहिजे. एक गाव एक रंग हा जो उपक्रम आहे तो उपक्रम फक्त यासाठीच घेतलेला आहे की कुठल्याही समाजाचा व्यक्ती असो, गावामध्ये आपल्या गावात जे पण बाहेरचे व्यक्ती गाव बघण्यासाठी येतील त्यांना कळलं पाहिजे की इथं सगळे समाज जे आहेत ते एकोप्यानं राहतात. गावामध्ये कुठलाही तंटा नाही, कुठलाही भांडण नाही, सगळे समाज एकोप्यानं राहतात. भांडण लागतच नाही, हा त्यामागचा उद्देश. नारळाची झाडं लावली ती, मला असं कळालं की मला त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की ते मुलींनी पण एक झाड दिले जे की आपण बाहेर गावी. काय सांगाल त्याबद्दल? काय सांगाल? हे गुंडग्याचं पाणी वायपट जाऊ नये, हे गुंडगा बुजवू नये. सरपंचाला म्हणल्यावर बरं म्हणून त्यांनी का केले विचार, हे वायपट जाऊ नये, आमच्या गावाला हे गुंडगा देव आहे, ह्याची नारळाचा झाडा लावा म्हणून सांगितले. सगळे लेखी वाकून
फोन केलो आपण सगळ्याला 500 रुपये दिले देऊन मग आमचं बी नाव राहू दे आमच्या माहेरचं चांगलं होऊ दे म्हणून सगळे लेकीने बी मदत केली. किती लेखी आहे गावात किती लेखींनी दिलं किती लेखींनी दिलं घराघरी लई लेखी दिले ते. आता मोजकी करावं लागतंय ते मोज ते नावं लिहून ठेवले ते सरपंचाने ते मोजल्यावर कळालं. मग गाव सगळं लेखी आहे ते बाहेर गावाला दिला. त्या सगळ्यांनी नारळ देण्यासाठी मदत सगळ्यांनी केली. दिले ते नारळ. अजून बी कोणचं मदत असेल तर पोरी अजून द्यायला तयार आहेत आमच्या गावचे लेखी. माहेर चांगलं होऊ दे म्हणून. नक्कीच आता आपण धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी येथील पारावरती होतो. खरं तर इथल्या पारावरती बसलेल्या लोकांमध्ये ना इराकच्या आणि इस्रायलच्या युद्धाची चर्चा आहे, इथल्या लोकांमध्ये चर्चा आहे ती स्वतःच्या गावाच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासाची आणि स्वतः समृद्ध बनण्याची. उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, जकेकुरवाडी, धाराशिव.